महाराज, हे ऐकून मन सुन्न झाले आहे. पण त्या दुर्दैवी नहुषाचं पुढे काय झाले? त्याचे वैभवशाली साम्राज्य, त्याची प्रजा, त्याचे कुटुंब, या सर्वांचं काय झाले? त्याचे राज्य कोणी सांभाळले? राणी, चुकीची संगत माणसाला शिखरावरून थेट पाताळात कसे फेकू शकतो याचं नहुष हे जिवंत उदाहरण आहे. मला स्वतःला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटले, कारण तो एक महान योद्धा होता. पण काही दुष्ट प्रवृत्तींनी त्याचं संपूर्ण अस्तित्वच बदलून टाकले. स्वर्गाच्या त्या अत्यंत तेजस्वी सभेत जिथे देवगण नतमस्तक व्हायचे, तिथे अचानक एक भयान शांतता पसरली. नहुषाला अगस्त्य ऋषींचा शाप मिळताच जणू संपूर्ण ब्रह्मांड हादरले. क्षणात त्याच्या पायाखालचे सोन्याचे आणि रत्नांनी जडलेले स्वर्गाचे सिंहासन धुरासारखे नाहीसे झाले. ज्या शरीरावर दिव्य सुगंधी लेप लावले होते, ते सुंदर आणि बलवान शरीर आता एका भयंकर वेदनेने पिरवटू लागले. नहुषाच्या गळ्यातील दिव्य माळा सुकल्या आणि त्याचे मानवी रूप वितळू लागले. त्याच्या मऊ त्वचेची जागा आता खडबडी आणि तोकदार खवल्यांनी घेतली होती. त्याचे हात आणि पाय शरीरात विरघळू लागले, जणू काही निसर्ग त्याच्याकडून त्याची मानवी ओळख हिरावून घेत होता. तो स्वर्गातून खाली पृथ्वीच्या दिशेने वेगाने पडू लागला. ढगांना चिरत असताना त्याचा आकार एखाद्या प्रचंड डोंगरासारखा मोठा होत गेला आणि जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच तो एका विशाल भयानक अजगराच्या रूपात पूर्णपणे बदलला होता. एका महान सम्राटाचे रूपांतर आता एका सरपटणाऱ्या प्राण्यात झाले होते. जमिनीवर पडताच त्याला होणारी वेदना शब्दांच्या पलीकडे होती. हाडे तुटल्यासारखा आवाज आणि शरीरातील बदलणाऱ्या रक्तप्रवाहाने त्याला व्याकुळ केले होते. राजा नाहुष, जो कधी पालखीतून फिरायचा, तो आता एका विशाल अजगराच्या रूपात मातीत लोळत होता. तो रागावलेला होता, गोंधळलेला होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो अत्यंत एकाकी होता. जंगलातील पालापाचोळ्याचा आवाज त्याला आता स्पष्ट ऐकू येत होता. त्याने हालचाल करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला जाणीव झाली की आता तो धावू शकत नाही, तर फक्त सरपटू शकतो. त्याचे साम्राज्य, त्याचे हिरेमाणके, त्याचे दासदासी आणि त्याचे अपार वैभव सर्व काही मागे राहिले होते. चालताना, सरपटताना त्याला त्याच्या भूतकाळातील प्रत्येक सुखाची आठवण येत होती. त्याला आठवला तो राज्याभिषेकाचा दिवस, प्रजेचा जय जयकार आणि स्वर्गातील तो मान. प्रत्येक आठवण आता त्याला विषासारखी डसत होती. जितका तो भूतकाळात रमायचा, तितकीच वर्तमानातील ही लाचारी त्याला अधिक दाहक वाटायची. त्याच्या डोळ्यांतून पाणी येत नव्हते, कारण सापाच्या डोळ्यांना अश्रू माहीत नसतात. पण त्याच्या आत्म्यात एक प्रकारचा आक्रोश सुरू होता. पण सत्य हेच होते की राजा नाहुष आता संपला होता. उरला होता तो फक्त एक अक्राळ विक्राळ सर्प, ज्याच्या नशिबी आता अनंत काळाची प्रतीक्षा होती. नाहुषाची पत्नी अशोक सुंदरी, जी स्वतः सौंदर्याची आणि धैर्याची मूर्ती होती, तिला जेव्हा आपल्या पतीच्या या भयानक दुर्दैवाची बातमी समजली, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोळे अश्रूंनी भरले, पण तिनं स्वतःला सावरले. तिला त्याचे दुःख तिला पाहवत नव्हते. तिनं ठरवले की ती आपल्या पतीला या शापातून मुक्त करण्यासाठी जीवाचे रान करेल. तिचे प्रेम केवळ सुखाच्या काळासाठी नव्हते, तर ते या संकटाच्या काळात अधिक दृढ झाले. तिच्या मनात एकच निश्चय होता, नहुषाला या प्राण्यांच्या योनीतून बाहेर काढणे आणि त्याला पुन्हा त्याचे गतवैभव मिळवून देणे, कारण तिच्यासाठी नहुष अजूनही राजाच होता.
तिनं आपल्या दागिन्यांचा त्याग केला. राजेशाही वस्त्रे बदलली आणि एका तपस्विनीप्रमाणे ती नहुषाचा शोध घेण्यासाठी सज्ज झाली. अखेर एका मोठ्या गुहेच्या तोंडाशी तिने त्या विशाल अजगराला पाहिले. त्या अजगराचे डोळे अजूनही नाहुशासारखेच तेजस्वी पण दुःखाने भरलेले होते. तिने त्याला ओळखले आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला. आपल्या पतीची ही अवस्था पाहून ती त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली. तिने देवाची करुणा भागली, सर्व शक्तिनिशी प्रार्थना केली. तिने आपल्या तपस्येचे फळ मागितले जेणेकरून नाहुशाला पुन्हा मानवी रूप मिळावे. तिने शापमुक्तीसाठी अनेक विधी केले, पण अगस्त्य ऋषींचा शाप इतका प्रबळ होता की तिची सर्व प्रार्थना, तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. निसर्गाचे नियम बदलणे तिलाही अशक्य झाले होते. तिचे अश्रू त्या अजगराच्या अंगावर पडले, पण त्याच्या कातडीला त्या स्पर्शाची जाणीवही होत नव्हती. नाहुशाला आपल्या पत्नीची अवस्था पाहून प्रचंड यातना झाल्या. त्याने आपल्या अजगराच्या शरीरातून जमेल तसे तिला खुणावले. त्याच्या मनात आले की तिने आपले आयुष्य अशा प्रकारे वाया घालवू नये. त्याने तिला परत जाण्याची विनंती केली. प्रिये, माझे पाप मोठे आहे आणि त्याची शिक्षा मला भोगावीच लागेल. तू राज्यात परत जा. तिथे आपली प्रजा अनाथ आहे, आपली मुले लहान आहेत, त्यांना तुझी गरज आहे. तू जाऊन राज्य आणि कुटुंबाची धुरा सांभाळ. अशोक सुंदरीला त्याच्या डोळ्यांतील ती आज्ञा समजली. ती एक आदर्श पत्नी आणि राणी होती. आपल्या पतीची इच्छा शिरसावंदे मानून जड अंतःकरणाने ती राजाकडे परतली. पण तिने नाहुशाला कधीही विसरले नाही.